शिवा संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल केली आणि याची पडसाद जे आहे ते आता नांदेड जिल्ह्यात उमटताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर मनोहर धोंडे हे जे आहे ते मीनाताई ठाकरे आश्रमशाळेचे सचिव आहेत। ती संस्था जी आहे ती रेसनगाव येथे आहे। मात्र त्या संस्थेत असलेल्या मराठा विद्यार्थ्यांनी त्या शाळेत शिक्षण न घेण्याचा निर्णय घेतला आणि तसा अर्जसुद्धा इथल्या संपूर्ण पालकांनी जे आहे ते मुख्याध्यापकाकडे दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। हे सगळे पालक आहेत जे मनोहर धोंडे यांच्या शाळेत त्यांचे विद्यार्थी आहेत आणि आमच्या विद्यार्थ्यांची टीसी देण्यात यावी, आमच्या विद्यार्थ्यांचा दाखला देण्यात यावा, कारण संस्थेचे सचिव जर आमच्या आरक्षणाच्या विरोधात असतील तर आम्हाला त्या शाळेत शिकायचं नाही, अशी सगळी भूमिका या पालकांनी घेतली। काय सांगाल? त्या पद्धतीनं आपण निर्णय घेतला, मुख्याध्यापकांना जे आहे ते टीसीची मागणी केली। हां केली सर। नियमाने सर आमचं म्हणणं असं आहे, सध्याच्या कंडिशनमध्ये मराठा समाजाची परिस्थिती खूप बिकट आहे आणि त्या कारणास्तव आम्ही सरकारशी भांडून आम्ही आरक्षण मिळवलं आहे आणि त्या आरक्षणाच्या बाबतीत धोंडे सरांनी याचिका दाखल केली आहे। त्याचा पुरेपूर नुकसान जर आमच्या विद्यार्थ्यांचं होत असेल आणि आमचे जरचे विद्यार्थी त्या शाळेत आहेत, त्या शाळेमध्ये आमच्या जवळपास 50% विद्यार्थी आमचेच आहेत, मूळ म्हणजे ओपन समाजाचे, मराठा समाजाचे, आणि त्याच विद्यार्थ्याचं जर त्यांचे पुढचं नुकसान होणार असेल मग तसं आम्ही आता सावधगिरी बाळगली आहे। ज्या माणसामुळे आपल्या विद्यार्थ्यांचं समोर नुकसान होणार आहे त्यांनी आताच याचिका दाखल केली आहे कशामुळे? आरक्षणावर। आणि आम्हाला आरक्षण फक्त पाहिजे शैक्षणिक साहित्यामध्ये, आणि त्याच तर त्यांनी याचिका दाखल करून त्याच्यावर त्यांनी जर तोडगा म्हणजे बंधन आणलं असेल तर त्या शाळेत शिकून आमच्या विद्यार्थ्याचा फायदा काय आहे? भविष्यात त्यांचं नुकसान होणार आहे ना। मग 50% जर विद्यार्थ्यांचं आमचं आताच नुकसान होतं एका गावाचं, तर अख्ख्या देशाचं नुकसान किती होणार आहे आमच्या विद्यार्थ्यांचं? त्याच्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे आणि त्याच्यामुळे आम्ही त्यातून त्यांना टीसीची मागणी केली आहे। आणि असं नाही इथून टीसी काढली म्हणजे आमच्या विद्यार्थ्याचं नुकसान होईल, बाकीच्या ज्या पूर्ण शाळा आहेत त्यांचा पूर्ण आमचे कॉल आहेत, त्यांनी आम्हाला प्रतिसाद पूर्ण दिला आहे, आमच्या विद्यार्थ्याचं कुठलंच नुकसान होणार नाही। इथून टीसी काढली तर लगेच तिथं आमचं ॲडमिशन फिक्स आहे, असं काही नाही की बा पुढे आम्हाला ॲडमिशन भेटणार नाही असं काही नाही। हो, त्या कारणामुळे काय सांगाल? काल तुम्ही जे आहे ते मुख्याध्यापकाने अर्ज दिला, मुख्याध्यापक काय म्हणले? मुख्याध्यापक काही म्हणले नाही। मुख्याध्यापक त्याला काही असं काही नियम नाही की त्याने पालकांना अर्ज दिला आणि टीसी देऊ नये, टीसी तर द्यावंच लागणार। ते आम्ही आमचा निषेध करण्यासाठी किंवा मनोहर धोंडेचा विरोध करण्यासाठी आम्ही अर्ज दिला। आम्ही आमचे विद्यार्थी शाळेतून काढून घ्यालो, जरांगे पाटलाला पाठिंबा म्हणून आम्ही आमच्या गावातर्फे आमच्या पालकांनी जे विद्यार्थी शाळेत अर्ज दिला आहे टीसी काढून आम्ही जिल्हा परिषद आहे आमच्या गावात, बाजू दुसऱ्या शाळेत दुसरीकडे घालू। हे सगळं अर्ज जे ते किती विद्यार्थ्यांची मागणी केली टीसी द्या म्हणून? ज्या शाळेमध्ये 22 विद्यार्थ्याचे काल अर्ज गेलेले आहेत, पोचलेत, बाकी जे राहिलेत ते आज आम्ही देणार आहोत। पण आपण जर बघितलं तर ती सगळी न्यायालयीन प्रक्रिया आहे, मात्र तुम्ही म्हणता की विद्यार्थ्यांची टीसी द्या, विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होऊ शकतंय। नाही, नुकसानाचा विषय नाही, पण त्यांनी जी याचिका दाखल केली ते विद्यार्थ्यांच्या नुकसानीकरताच दाखल केली ना। तुम्ही असं म्हणता की विद्यार्थ्याचं नुकसान, इथं तर आम्हाला दुसऱ्या शाळेत ॲडमिशन भेटते पण त्याला विद्यार्थी आज भेटतात का, हा महत्त्वाचा विषय आहे। नुकसान कोण्या गोष्टीचं होणार आहे? होणारच नाही, विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही, पण हा विद्यार्थ्यांचं नुकसान कराय बघायला याचिका टाकलो। माझा तुमची पुढची काय भूमिका असणार आहे? तुम्ही अर्ज दिलाय पण अजून टीसी नाही मिळाली, याच्यावर ठाम राहणार आहेत? नाही, टीसी हेडमास्टरनी आम्हाला सोमवारी देतो म्हणले, त्याविषयी त्यांनी काही नकारात्मक काही बोलले नाहीत, कारण त्यांना असं अडवता येत नाही टीसीसाठी। आणि त्यांनी सकारात्मक पद्धतीने फक्त त्यांनी विनंती केली की आम्ही शिक्षण चांगलं देतो, राहू द्या, पण आम्ही नाही म्हणले। ज्यांनी आम्हाला विरोध केला तर आमच्या विद्यार्थ्यांना विरोध केला, आमच्या विद्यार्थ्यांचं शिक्षण विषयी त्यानं एवढा जातीद्वेष निर्माण केला, तर त्या माणसाच्या शाळेत आम्ही टीशा काय म्हणून ठेवू? त्यांनी काय बोलले नाहीत हेडमास्टरांनी, म्हणले तर विद्यार्थी सारखे पाहिजे। त्याला मराठा समाजाचे आलक का, त्याच्या विरोधात याचिका दाखल का? सर म्हणल्यावर विद्यार्थी सारखे पाहिजे ना। तुम्ही कोणत्या समाजाचे विचारता का विद्यार्थी? सर म्हणल्यावर त्याने मराठा समाजाच्याच विरोधात याचिका दाखल केली, कराय नाही पाहिजे। तुमचं ऐका आणि सर, तुमचं मनोहर धोंडे यांचं काय बोलणं झालं गावकऱ्यांचं कोणाचं? नाही नाही झालं, तो मोठा माणूस आहे, त्याला कसं आम्ही बोला? अरे ते काय लय मोठ्या उंचीचा माणूस नाही। काय सांगाल? ज्या पद्धतीने जे आहे ते मनोहर धोंडे यांच्याबद्दल रोष पाहायला मिळतो, त्यांच्या संस्थेतील विद्यार्थी तुम्ही टीसी मागताय। सर, मराठा समाजाचा लढा हा 20 ते 30 वर्षापासून चालू आहे, आता कुठेतरी आम्हाला यश मिळताना दिसत आहे। तर अशा प्रकारे आमच्या मागणीमध्ये मिठाचा खडा टाकायचं काम सरांनी केलं, त्याचा निषेध म्हणून आम्ही आमच्या पाल्यांच्या टीशा काढायचं ठरवलेलं आहे। बस, फक्त निषेध म्हणून का त्याच्या विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान पण होण्याची शक्यता आहे? नाही सर, नुकसान होणार नाही, त्याची आम्ही काळजी घेतलेली आहे। गावामध्ये जिल्हा परिषद शाळा आहे, तिथे आम्ही आणून टाकणार। निश्चित आपण बघतोय हे सगळे गावकरी होते ज्यांनी मनोहर धोंडे यांच्या संस्थेत आपले विद्यार्थी राखले होते, मात्र ज्या पद्धतीनं मनोहर धोंडे यांनी
जनहित याचिका दाखल केली आणि या याचिकेचा निषेध म्हणून जे आहे ते गावकऱ्यांनी आता त्यांना संस्थेचे विद्यार्थी काढून घेण्याचा निर्णय घेतला. मनोहर धोंडे यांच्या विरोधात या मराठा समाजाने या ठिकाणी एल्गार पुकारल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि धोंडे टीव्ही मराठी, रिसनगाव, नांदेड. मी मुख्याध्यापक पिडगे लक्ष्मण सोनबा, प्राथमिक आश्रमशाळा रिसनगाव, तालुका लोहा, जिल्हा नांदेड असून काल मौजे रिसनगाव येथील काही पालक शाळेमध्ये TC मिळण्याबाबतचा अर्ज घेऊन आले आणि अर्ज कोणत्या कारणासाठी न्यायालय तसा अर्जामध्ये त्यांनी उल्लेख केलेला नाही. स्पष्ट कारण लक्षात आलं नाही. TC मिळण्याबाबत 21 विद्यार्थी. सर, आम्ही ते गावकऱ्यांशी बोललो. त्यांनी सांगितलं की जे संस्थेचे सचिव आहेत मनोहर धोंडे, त्यांनी जे आहे मराठा आरक्षणाविरोधात मुंबई न्यायालयात याचिका दाखल केली. आणि जर आमच्या विद्यार्थ्याचं भविष्य अडचणीत असेल तर आम्ही त्या शाळेत शिकायचं नाही. हां, विद्यार्थ्यांना शिक्षण देत असताना शाळेमध्ये कुठलाही मतभेद किंवा धर्मभेद किंवा जातीभेद केला जात नाही. संविधानिक जे नियम आहेत त्याप्रमाणे विद्यार्थ्याचा पूर्ण विश्वास आमच्या शाळेवर आहे. खूप चांगल्या रीतीने सर्व जाती धर्मातले विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये शिक्षण घेतात. येथे प्रचंड प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांना शिस्त, नियम, अध्यापन प्रोसेस, अध्ययन, विद्यार्थ्याची गुणवत्ता कमालीची आहे. त्यामुळे शाळेमध्ये तो विषय अजिबातच नाही आहे. आता जो तुम्हाला अर्ज प्राप्त झाला याच्यावर काही तुम्ही कारवाई करणार आहेत का? पालकांनी जर त्या अनुषंगाने कुठलाही आक्षेप घेतला नाही, अर्जामध्ये तसं नमूद केल्यामुळे आम्हाला स्पष्ट कारण मिळालं नाही. आणि अर्ज दिल्यानंतर कुठल्याही पालक शाळेमध्ये आले नाही किंवा त्यांनी फोन वगैरे काही केला नाही आतापर्यंत. तुमची भूमिका काय असणार? म्हणजे तुम्ही TC देणार आहात का नाही द्यायचं? नाही, आमची भूमिका तर आमचे विद्यार्थी आहेत. आमच्या विद्यार्थ्यांना आम्ही कन्व्हिन्स करून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा आम्ही प्रयत्न करणार. म्हणजे जे आतापर्यंत दिलेले ते पुढे कंटिन्यू करणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.